नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की मामाने खूप वेळा अर्णवला फोन लावत असतो. अर्णव काही फोनच उचलत नसतो, पण अर्णव फोन उचलतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, मी तुला सांगतो, हे बघ, तो राकेश आपल्याला कशाची भीती घालतोय? ताईची भीती घालतोय ना, म्हणजे ताईला धक्का बसेल अशी भीती घालतोय ना. पण आता मी ठरवलं आहे की आपण ताईला सगळं सांगून टाकायचं. आता आपण त्याचे नाही मनमानी सहन करायची. मी आत्ता घरी येत आहे, आपण त्याला एक्सपोज करायचं आहे, असं तो बोलतो. आणि तेव्हाच इकडे ईश्वरीचे वडील हे ईश्वरीला सांगत असतात की मी तुझ्या भल्याचंच करत आहे ना, मग तू अशी नको वागूस आणि आपण लवकरात लवकर तुझ्या लग्नाची तारीख काढू आणि लग्नाच्या तयारीला लागू, असे ईश्वरीचे वडील हे ईश्वरीला सांगत असतात. पण लग्नाच्या तयारीला लागू हे ऐकून ईश्वरीचं मन कुठेतरी नाराज झालेलं असतं आणि ईश्वरीला कुठे ना कुठे हे लग्नच मान्य नसतं खरं तर. पण वडील आणि आई आणि घरातले सगळे मोठे व्यक्ती तिला म्हणत असतात की ईशू, हे चांगले आहे, तू कर लग्न, आमचं ऐक, आम्ही तुझं वाईट तर नाही ना करणार. ह्या सगळ्या गोष्टींमुळं ह्यांना हर्ट नको व्हायला म्हणून ईश्वरी खरं लग्नाला तयार झालेली असते. आता अर्णव घरी पोचलेला असतो. अर्णव म्हणतो, आज राकेश मी तुला सोडणार नाही, आज मी तुला ताईसमोर एक्सपोज करणारच. आणि असं बोलून आता राकेश घरात चाललेला असतो. असं बोलता बोलता घरात जातो. घरात जाऊन तर राकेशनं ऑलरेडी त्याच्या बहिणीला ते कुठलं औषध देत असतो, त्यामुळं ती सारखीच आजारी पडत असते. आणि आता पण तिला चिंटू कुठे गेला आहे ह्या टेन्शनमुळं तिला आता खूप कसतरी होत असतं आणि ती थोडी बेशुद्ध असते. आणि आता अख्खी फॅमिली तिच्याकडेने झोपलेली असते. आणि तेव्हा तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, ताई तुला काय झालं? ताई तुला काय झालं? तेव्हा तिथे डॉक्टर हजर असतात, पण ताई अंजली ही झोपलेली असते. आणि आता परत अर्णवला असं वाटतं की आता आपण जर तिला काही सांगितलं तर तिला अजून त्रास होईल. त्यामुळे अर्णव सांगायचं खरं आत्ता पण तिला टाळतो. आता खरंच पुढे जाऊन अर्णव खरंच या राजेशचा खरा चेहरा अंजलीसमोर आणू शकेल का? आणि राजेश अजून त्याला किती ब्लॅकमेल करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.